पटेलांसह भुजबळ, तटकरे आणि धनंजय मुंडेंची फडणवीसांशी 1.25 तास चर्चा झाली आहे। अजित पवारांकडील खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे असं फडणवीसांना सांगितलं, अशी माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे। फडणवीसांसोबत सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा केली नाही, अशी माहिती आता पटेलांनी दिली आहे। विधिमंडळाचे आमचे नेते, उपमुख्यमंत्री ही जागा मान्य अजितदादाकडे होती। त्या जागेचा उद्याच्याला आम्हालाही निर्णय करावा लागणार आहे। म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय करायचा आहे। पार्थ पवार आहे, जय पवार आहे, सुनेत्रा वहिनी आहे, त्यांच्याशी पण बोलावं लागेल। आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत। आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे। सुनेत्रा वहिनी पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही, पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे। ती पण भावना आहे, असा नाही आहे। म्हणजे मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतोय, कार्याध्यक्ष म्हणून बोलतोय असं नाही। माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू। तर शासकीय इतमामात सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डमी असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली। अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायरिंग झालं होतं, त्यावर आता पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिलंय। या बुलेट्समध्ये इजा होण्याची क्षमता नसते, पोलिसांचं हे स्पष्टीकरण आता समोर येत आहे। सलामीसाठी राऊंड फायर करताना या गोळ्या वापरल्या जात असल्याचं स्पष्टीकरण आता पोलिसांकडून देण्यात आलंय। House